दरम्यान छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। नांदेडमध्ये होणाऱ्या ओबीसी महामेळाव्यासाठी छगन भुजबळ हे निघालेले आहेत आणि ताफा अडवण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय। छगन भुजबळ आज नांदेडहून हिंगोलीमध्ये रस्ते मार्गाने खरं तर रवाना ते होत आहेत आणि या दरम्यानच त्यांचा ताफा अडवण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ताफा अडवणारे सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। आज ओबीसींची ही दुसरा महामेळावा होतोय आणि आजच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यापूर्वीच काही संघटनांनी ही सभा होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा दिलाच होता। या आधी जेव्हा ओबीसींचा महामेळावा झाला होता जालन्यामध्ये, यामध्ये छगन भुजबळ यांचं भाषण हे अतिशय आक्रमक होतं आणि त्यांच्या या भाषणावर विविध मराठा बांधवांनी संघटनांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा की छगन भुजबळ यांची भूमिका आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। अजित पवार यांनी सुद्धा छगन भुजबळ यांचे हे वैयक्तिक मत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि अजित पवार यांच्याकडनं अशा पद्धतीचा समजही देण्यात आलेला आहे असंही स्वतः भुजबळ यांनी कबूल केल्याचंही माहिती मिळाली होती। आणि आताची सध्याची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय। त्याच्या उद्घाटनासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहत आहेत। मेळाव्यासाठी ते मुंबईहून रवाना झालेले आहेत। मुंबईहून नांदेडला विमानाने ते पोहोचतायत आणि तिथून रस्ते मार्गे ते हिंगोलीला जात आहेत। याच पार्श्वभूमीवर नांदेड विमानतळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। दुसरीकडे हिंगोलीतली भुजबळांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी स्वराज्य पक्षाचं राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांच्या 6 जणांनाही ताब्यात घेतलंय। तर सध्याची आपण महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय। आज होणाऱ्या या हिंगोलीतल्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। तर छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न या काही वेळापूर्वीच करण्यात आला होता आणि त्याची थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। छगन भुजबळ यांची आज हिंगोलीमध्ये ओबीसी महामेळावा हा होणार आहे। हा दुसरा महामेळावा असणार आहे आणि यालाच आता काही संघटनांनी अडवण्याचाही प्रयत्न केलेला। काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेधही व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र ताफा अडवण्याचा प्रयत्न करणारे आता पोलिसांच्या ताब्यात असल्याची ही माहिती सध्या मिळते। नांदेडहून हिंगोलीच्या दिशेने रस्ते मार्गे छगन भुजबळ हे ओबीसी महामेळाव्यासाठी निघालेले आहेत आणि त्या दरम्यानच अशा पद्धतीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेधही व्यक्त करण्यात येतोय। जालना इथं झालेल्या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यांच्या भूमिकेवरच मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आज दुसरी सभा होतीये हिंगोलीमध्ये आणि या हिंगोलीमध्ये होणाऱ्या ओबीसी महामेळाव्याला नांदेडहून हिंगोलीला रस्ते मार्गे जात असताना छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे। याशिवाय त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आलेले आहेत। याआधी स्वराज्य संघटनेनं त्यांची सभा उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिला होता आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये हिंगोलीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा हा प्रयत्न केला गेलेला आहे।